5 षटकार ज्याने ठोकले होते, 36 धावा त्याने बनवल्या. सोबत असणारे 7 फलंदाज 7 सोडून गेले जरी असले, 7 विकेट जरी पडले असले तरी शेवटपर्यंत उभा राहिला आणि 57 चेस त्याने केल्या. कम ऑन प्लीज, ओपनिंग पेअर फिल्डिंग सेट आहे, लवकरात लवकर या. ओपनिंग पेअर मैदानात आतमध्ये येते. एक विनंती आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला की तुमचा बॅटर आउट झाल्यानंतर नवीन बॅटर आहे त्याला रेडी ठेवा. त्याचं कारण आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण विदिन 20 मिनिट्स 4 षटकर टाकण्यासाठी सांगतच आहोत. तुम्हाला ही सूचना आहे, अन्यथा टाइम आउटने बॅटर तुमचा आउट होऊ शकतो. स्पीड अप प्लीज. अंपायर खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक ओव्हर नंतर. आणि टीम वडून अवघर तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. या गोष्टीची दक्षता घेऊनच तुम्ही ही पहिली इनिंग लवकरात लवकर जशी कंप्लीट होईल त्याकडे लक्ष द्या. मॅच नंबर 7 डे 1 खासदार चषक 2025 जनवान आणि जय बोलुना सरवली यांच्या वतीने पुन्हा एकदा इनिंग सेशन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती उज्ज्वल गुरव, राईट हँडेड सीमर. आतिश भांबरे आणि यतीन मडवी ही पारंपरिक शिरू माता वर्ल्डची ओपनिंग पेअर. पहिला बॉल स्लॉग हिट केलाय, स्वीप आणि बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांकरिता पहिला चौकार. वापर करण्यासाठी सांगू, वेळ आपल्याकडे कमी आहे. चौकाराला पहिला आतिशने सुरुवात केली आहे. प्रिव्हियस मॅच मध्ये 0 वरती आउट झाला होता. ही मॅच माहिती आहे, बक्षीस पात्र फेरी इथे जिंकले तर किमान एक ट्रॉफी या स्पर्धेमधली खासदार चषक नावावरती आपलं होऊ शकतं. वन्स अगेन डावा पाय फार पुढे होता, जर थोडासा पुढे आला असता बॉल रेंज मध्ये असता तर स्वीप पुन्हा एकदा केलं असतं. हेच मनसुबे होते आतिश भांबरे यांचे, मात्र जास्त बाहेर लेफ्ट केलं बॉलला. फिंगर मुवमेंट सांगून देत होती की स्वीप पुन्हा एकदा करायचंय. टोटल स्कोर सध्या 5. गुरव डाऊन द ग्राउंड ठेवला, एक लॉंग ऑफला फिल्डर आहे. ऑन साइडला मिड विकेट सेट आहे आतिश भांबरे यांच्यासाठी. धावा 5. खेचून मारलाय. वन्स अगेन सेम रिझल्ट. थोडासा आता बॅकवर्ड बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 4 धावा. दुसरा चौकार आणि या 2 चौकारांनीशी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलेल्या आपण पाहतोय 9 वरती. 9 फॉर द प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर. दोन्ही फटके तसेच खेचून मारले. डावा पाय फार पुढे आणतात, स्वीप केलं दोन्ही वेळेला. उज्ज्वल वन्स अगेन प्रयत्न तसाच होता पण ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. ओळखतात आता आतिश भांबरे आणि त्यामुळे आता गोलंदाजाला थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करत असताना पण बघितलं ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. आणखी एक बॉल आलाय तिकडे वाईड. धावसंख्या सध्या 10. चान्स घ्यावी लागणार आहे. पॉवर प्ले असं षटक असतं जिथे गोलंदाजालाही चान्स असते. आपण पाहतो की दोनच फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात, पण जेव्हा बॅटर रिस्क घेत असतात तेव्हा खऱ्या अर्थानं चान्स असते गोलंदाजाला विकेटची. कमी गती इथे फसवलंय. अपील आहे, स्ट्रॉंग अपील आताही केली जाते इनफिल्ड मध्ये असलेल्या 9च्या 9 खेळाडूंकडून. मात्र इथे अंपायर तटस्थ आहेत. डॉट बॉल, फुल लेंथ बॉल होता, पडलाय आणि हलका आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंट फूट वरती इन्व्हाइट केलं होतं आतिशांना. आताही ड्रिल करून दाखवता. ड्राईव्ह करायचं होतं पण नाही जमलं. डॉट आलाय. पेस व्हेरिएशन, कमी गतीने बॉल होता. स्वीप पुन्हा एकदा करायचं होतं पायावरती. 9 सेकंडला चान्स, डायरेक्ट हिट. या फ्रेम मध्ये बॅट तर हवेतच होती आतिशांची. डायरेक्ट हिटला जरूर चान्स होती रनआउटची. लेग बायची एक धाव सिंगलने. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11. आज ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकला याच गावचे सुपुत्र आहेत.
विशालजी पाटील आमचे परम मित्र आणि सध्या कॉम्बॉक्स मध्ये स्कोररची भूमिका पार पाडतात. अल्पेशजी गायकवाड यांना मी रिलीव्हर दिलाय. आज डे नाईट स्पर्धा आहेत आणि प्रत्येकाचं शेड्यूल थोडं का होईना बिझी असतं. ॲडजस्ट करावं लागतं. अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, लाईव्ह स्ट्रीमिंग, डीजी ऑपरेटर देखील. डाव 11 वन्स अगेन गुराव खोलात आहे. बॉल आत लागला. बॅटचा काऊ कॉर्नरला गॅप मध्ये होता. डबलला गिरीश आलाय. डीप मधून थ्रो चांगला आहे. मात्र 2 धावा. डीप बाउंड्री आहे. जनुमान क्रीडा नगरी सरवली. डीप मध्ये बॉल गेला तर 2 धावा घेण्यासाठी चान्स मिळतो बॅटर्सलाही. 2 धावांनी धावसंख्या सध्या 13 आणि P1 मधला शेवटचा एक बॉल असेल उज्ज्वल गुरवचा. कमबॅक केलंय 2 चौकारानंतर त्यानेही केलेलं आहे. 13 धावा म्हणजे इतकाही महागडं षटक नाही आतापर्यंत आहे. पण इथे जर बाउंड्री आली मडवीकडून हे षटक प्रोडक्टिव्ह होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या शेळू मातावळसाठी. उडवलाय. स्लॉट मध्ये होता. मिड ऑफ आत, लॉंग ऑफ खाली. पहिल्या बाउन्स वरती बॉल. 4 धावांकरिता चौकार आलाय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 17 फॉर नन शेळू मातावळ. चला वेळ जास्त घेऊ नका. जे सनोल्डर लगेचच वळून वगैरेचे गिरीश बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. त्यांना एक गोष्ट माहिती आहे की सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायचं आहे. त्यामुळे जितका लवकर आपल्याला डाव कंप्लीट करता येईल तितक्या उजेडामध्ये आपल्याला आपल्या बॅटर्सना बॅटिंग करता येणार आहे. तो ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्ही लेट केलं तर डिसॲडव्हान्टेज देखील असेल. टोटल स्कोर 17. स्टार्ट भेटलाय यतीनचे जो चौकार आपल्याला पाहायला मिळाला तर सुरुवात आतिश भांबरे यांनी केलेले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले. 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 17. गिरीश सेकंड ओव्हर पॉवर प्ले. स्विची टॅप बॉल गॅप मधून बॅकवर्ड पॉइंट रिजनला धडक मारतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. केलं होतं या मॅच मध्ये. सध्या तरी आतिश षटकारांसाठी जात नाहीये. त्याने बघितलंय क्लायमेटिक कंडिशन, वारा, हवा थोडीशी विरळ झालेली आहे, दमट वातावरण आहे. वळवल्या पुन्हा. फाईन लेगचा वरतून बॉलला काढण्याचा प्रयत्न. जबरदस्त कॅच. 2च बोटां हाताची गरजच लागली नाही. पहिला धक्का शेळू मातावळला. गणेशने कॅच पकडली. चला ओढू नवकर पुन्हा फिल्डिंग सेट करा. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येतात. थोडासा नाराज पाहायला मिळाला. कमी गती, त्यामुळे आतिशला इथे व्यवस्थित शॉट सिलेक्शन योग्यच होतं कारण बाउन्स होता बॉलमध्ये. फिरला देखील होता. ऑन साइडला फाईन लेगच्या वरतून देखील काढला पण टायमिंग नाही जुळलं कारण बॉलची जी गती कमी होती. अर्ली बॅट्सविंग आपण बघितला आणि तिकडे विकेट आली पहिली. नवीन बॅटर परेश भोईर. ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू जेसन होल्डर ऑफ वडू नवकर गिरीश पाटील कडून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुल तर केला. मिस टायमिंग. डीप स्क्वेअर लेगला धाव ठोकले. जबरदस्त कॅच केतन पाटील कडून आणि या कॅचने डाव संपलाय. 0 वरती बाद परेश भोईर. मिस टायमिंग आणि जबरदस्त कॅच. मिड विकेट वरून जा वेगाने केतन पाटील डीप स्क्वेअर लेगला गेलाय. ही कॅच आपल्याला सोपी वाटली पण त्यासाठी फार वेगाने तो धावला होता अगोदर. चला मीर लवकर या प्लीज. अंपायरचा सिग्नल येत आहे. बॅट्समन इन ॲट नंबर 4 मीर पाटील.
धावसंख्या थांबली आता 21 ला विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली ती दुसरी आतिशच्या बरोबरीने त्या मागेच लगेच परेश लगेच परतलाय आणि मीरचं आगमन मैदानाचा हॅट्रिक बॉल गिरीश पाटील चौकारानंतर कमबॅक सेकंड पॉवर प्ले मध्ये बॅकफुटला इथे जरूर पंच करायचं होतं सरप्राइझिंग बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला नवीन बॅटर आल्याबरोबर दोन पर्यायरित्या चांगले असतात गोलंदाजाकडे एकतर यॉर्कर एकतर बाउन्सर वापरलाय थांबवलंय मेयरला हॅट्रिक बॉल मात्र डॉट आलाय बॉल आणि बाकी दोन पॉवर प्लेचे धावसंख्येला फुल स्टॉप लागलाय सध्या तरी उडवलाय खरा बॉलला वन्स अगेन केतन ऍक्शन मध्ये असेल थोडा दूर आहे पहिला बाउन्स अटेम्प्ट करतोय अडून आता थ्रो केलेला आहे धावा आपण पाहतोय मिळत असताना त्या दोन धावांनिशी धावसंख्या पुढे स्कोर 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा एक बॉल आणि बाकी सेकंड पॉवर प्ले कमबॅक करून दिलाय कारण जो धावांचा वेग होता पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या देन इकडे आतापर्यंत फक्त 17 धावा होत्या इकडे आतापर्यंत एक चौकार आपण बघितलं एक डबल शेवटचा बॉल बॅट आणि पायाचा मधून बॉल आपण पाहतोय जो बाउन्स पाहिजे होता बॅटर मिहिरला तो भेटला नाही बॉल निघून गेला विकेट किपर कडे 2 षटकांचा खेळ संपला 23 धावा 2 विकेट शेळू माता वळ दोन षटकांचा खेळ संपला धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 23 धावा विकेट 2 पडलेले आहेत धाव पहिला आपण एन्जॉय करत आहोत फर्स्ट क्वार्टर फायनल खासदार चषक 2025 ची उद्याही तुम्हाला 8 संघ पाहायला मिळणार आहेत दिलेल्या वेळेवरती प्रत्येक संघाने उपस्थित राहा कारण पहिल्या फेरीतील सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या आहेत हे तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं जयनुमान आणि जय बोलना सरवली संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला त्या गोष्टीची पेनल्टी बसेल थर्ड ओव्हरला सुरुवात बॉलिंग मार्क वरती आलाय गणेश पाटील समोर कडवा आवाज आहे यतीन मडवी हवेत आहे मागे विकेट कीपर बॉल तर त्यांच्या हातात आलाय आणि यतीन निघालाय विकेट कॅच आपल्याला पाहायला मिळाली कमी गतीने बॉल टाकला होता फिरवलं होतं बाहेरच्या बाजूने काढला होता आउटसाइड एज घेऊन राहुल कडून फर्स्ट अटेम्प्ट बॉल पुन्हा हवेत उडाला होता पण चांगले कॅच त्यांनी शेवट फिनिश केला आणि देन ते सेलिब्रेशन निघाला यतीन ही देखील मॅच त्यालाच खेळायचं होतं कारण आतिशच्या विकेट नंतर परेशच्या विकेट नंतर जबाबदारी त्याचीच होती टॉप ऑर्डर मधले तीनही बॅटर आउट मीरच्या सोबतीला कौशल पाटीलचं आगमन फिनिश करावं लागणार आहे चांगल्या पद्धतीने कारण कौशलला माहिती आहे मलाही बॉलिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये धावा 23 चांगली सुरुवात गणेश कडून पहिली विकेट आली पहिल्याच बॉल वरती ऑफ स्टंपचा बाहेरचा कमी गतीने होता अगोदर बॅट फिरली कट केल्या बॉलला मोठी गॅप लॉंग चेस आणि बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर कौशलचा चौकार फार बॉल होता कव्हर्स पूर्णपणे खाली होता एक्स्ट्रा कव्हर जोपर्यंत येईल तोपर्यंत बॉल मात्र निघून गेला सीमारेषेच्या बाहेर स्कोर 27 पूल करायचा होता मात्र इथे पूर्णपणे बीट केलं बॉलने प्ले अँड मिस बदलाय बॉल कोण बदलला पूर्णपणे बॉलने आणि थेट तो विकेट किपर राहुल चौगुले यांच्या हातात गेलाय हे जे डॉट बॉल आहे हे डॉट बॉल या इनिंगला फार लवकर संपवतील धावसंख्येला थांबवतील बाजूने दुसऱ्या बाजूने आपण प्रयत्न बघितला तर कौशलचा सूर्य मोठ्या फटक्यांचा थांबलाय वाईट आलाय एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती
28 धावा धावफलकावरती आहेत बॉल आणि या षटकातील बाकी आहेत ते 3. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ऍव्हरेज स्कोर तर सध्या आपण पाहतोय जरी 3 विकेट असले तरी तिसऱ्या षटकामध्ये 28 आतापर्यंत आहेत. उडवलाय खरा बॉलला, कनेक्शन चांगलंय कौशल पाटीलचा टॉवरिंग षटकार. क्षणापर्यंत आमचा कॅमेरामॅनचे कौतुक करेन. प्रिन्स मूवीज, बिलाल शेख आणि शिनू जक्कानू आणि विवेक यांचे आभार आहे जे आमचे कॅमेरामॅन आहेत. टेक्निकल टीम मध्ये ऑपरेटर बाळा आणि चैतन्य दिवेकर. प्रिन्स मूवीज जबरदस्त टेलिकास्ट आहे. चला आता स्पीडअप घ्या प्लीज. 2 ओव्हर नंतर तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. जर बॉल हरवला, फुटला, भिजला, जेव्हा रिप्लेस करण्यात येईल आफ्टर सेकंड ओव्हर जुना असेल, बिफोर नवीन. 34 एज आहे मागे फाईन लेकडे बॉल चाललेला पहिल्या बाउन्स वरती कव्हर त्यांनी केलाय. कनेक्शन बरोबर नव्हतं आणि हाफ चान्स असं वाटलं जरूर आहे पण फिल्डर जास्त मागे आणि बॉल त्याच्या फार पुढे पडलाय. कॅच नव्हतीच. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले पुढे 35. शेवट करायचा आहे कौशलला, शेवट करायचा आहे मीर पाटीलला. दोघेही मैदानात साथ आहेत. मिडल फेसची जबाबदारीच त्यांच्यावरती आता. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. बॉल या षटकातील आपण बघितलं तर शेवटचा एक बाकी आहे गणेशच्या. 35 55-60 बनवल्या. चांगली मॅच असेल. क्लायमेटिक कंडिशनचा फायदा होणार आहे. बॉलिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये शेळू मातावळ संघाला, म्हणूनच त्यांनी टॉस जिंकलं तशी बॅटिंग स्वीकारली. टॉप एज फाईन लेग थर्ड मॅन दोघंही आहेत. फाईन लेगचा कॉल आहे आणि मीरला जावं लागेल पॅबलेन मध्ये. धक्का चौथा. 3 षटकांचा खेळ संपला. 35-4 शेळू मातावळ. ऑल त्यांची टीम तिकडे असते जरूर आणि आवाज देखील तुम्हाला त्यांचाच ऐकायला मिळाला. जबरदस्त साऊंड क्वालिटी या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी रंग भरलेले आहेत. आमचा आवाज प्रत्येक समालोचकाचा आणि जबरदस्त अशी गाणी. धावा धावफलकावरती 35. विकेट चौथी आली. नवीन बॅटर आलाय गीतेश. बॅटर आलाय तो 6व्या क्रमांकावरती वैभव पाटील. कॅच गीतेशने पकडली होती. 4th ओव्हरला सुरुवात झाला. वेळ जास्त चाललाय. वडूनवघर जेसन होल्डर ऑफ वडूनवघर वन्स अगेन गिरीश कंटिन्यू करतात. 4th ओव्हर एज आहे मागे. हाफ चान्स होती. थोडा पुढे पडला बॉल. राहुलने चांगला अटेम्प्ट केला होता पण येस जास्त पुढे पडला बॉल त्यामुळे. आणि विकेट किपर डायव्हिंग एफर्ट्स लगेचच लावू शकत नाही कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल त्यांच्याकडे येत असतो. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये गिरीशला खास करून विकेट घ्यावी लागेल. जर कौशल लास्ट ओव्हर जरी खेळला मोठे फटके त्याच्याकडून येणार आहेत. मारू शकतो ती क्षमता त्याच्याकडे. गिरीश चान्स घेणार आहे कौशलच्या विकेटसाठी सध्या तरी दिसतंय. फुल लेंथ बॉल चाललाय फाईन लेग कडे. नाही अडवू शकले. पडले खाली. बॉल चाललाय मागे. लॉंग चेस आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय तर खरा. डीप मध्ये पायाचा साने अडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. आता थ्रो केलाय त्यांनी. धावा तोपर्यंत आपण पाहतोय 3 पूर्ण करण्यात आला आणि अंपायरचा सिग्नल आलाय बाउंड्री चेक करायची. कंट्रोल रूम मध्ये आमचे यस आता मॅच देखील आपण कंटिन्यू करू शकत नाही कारण 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्राइक रोटेशन आहे. जर बाउंड्री सेव्ह केली तर कंटिन्यू तसंच आपल्याला खेळावं लागणार आहे. त्यामुळे फिल्डिंग सेट करून घ्या. चला जो काही डिसिजन आहे तो येणार आहे वडूनवघर आपल्यापर्यंत प्लीज.
सेव्ह करण्यात आला धावा. 3 धावा मिळतील. एक धाव सेव्ह केले. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 38. आणि आता स्ट्रायकिंग एंडला तो वैभव पाटील. धावा बनत चालल्यात हळूहळू. कावीना विकेट जेव्हा पडल्या सुरुवातीला असं वाटलं की डॉमिनेट करतील बॉलर्स. फुल लेंथ बॉल होता. बॅटच्या खाली शॉर्ट लेग मध्ये चाललाय. डबलला चान्स घेणारी नाही. गिरीशने जबरदस्त बॉलिंग केले. वारंवार यॉर्क लेंथ बॉल येतात पॉपिंग क्रीज मध्ये लँड होणारे. त्यामुळे बॅटचा फेस त्यांना ओपन करता येत नाही. मोठ्या फटक्यांसाठी चान्स तर जरूर घेतात पण आतापर्यंत तसे बॉल टाकले नाही गिरीशने. पहिल्या 3 बॉल मध्ये 4च बनल्यात. धावसंख्या टोटल 39. कौशल स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार ऑलरेडी फार मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. लांब ठेवल्या बॉलला ऑप्शनचा जास्त बाहेर टाकला. वाईटचा सिग्नल. बॅटचा फ्लो पूर्णपणे फेकलाच होता लाईन मध्ये बॉलचा पण तिकडे अटेम्प्ट करता आलं नाही कौशलला. जास्त बाहेर बॉल निघालाय. वाईटचा सिग्नल आणि वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 40. इंटरेस्टिंग बॅटल आहे. स्ट्रायकर बॉलर आहे वडूनवगरचा गिरीश. तोही अष्टपैलू आहे. कौशल्य अष्टपैलू आहे. दोघंही जेन्युअन ऑलराऊंडर आहेत आपापल्या संघांचे. ऑन साइडला वळवायचा होता. इथेही लाईन पाहावी लागेल अंपायरला. लेग स्टम्पचा बाहेर. वाईट आलाय. वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 41. हा डाव जितका लेट संपेल तितका डिसएडव्हान्टेज असणार आहे वडूनवगरला. त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे फिल्डर देखील नाराज आहे. कॅप्टन देखील नाराज आहे. जितके व्हॅलिड बॉल येतील तितकी इनिंग लवकर संपणार आहे. वाईटने मात्र षटक मोठं होत जाईल. धावा 41. गिरीश टॉप एज बॅट फिरली हातामध्ये. गिरीशला चान्स आहे. कॉट अँड बोल्ड विकेट. कौशल पाटील बाद. सातव्या क्रमांकावरती अमित आलाय. कौशलच्या बॅटमधून एक षटकार होता. आता जरूर धाडस करतील 50 मध्ये रोखण्याचं वडूनवगरचे बॉलर्स देखील. गिरीश पुढचा बॉल. शॉर्ट बॉल होता. समोर हॅमर केलाय. मिस टायमिंग. स्टार्ट घेतला नाही. थांबलाय मागे फिल्डर. चूक केली आहे त्याने. धावा 2 सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय. गिरीश हेच सांगतोय. कॅप्टन देखील हेच सांगतोय. कॅचला ट्राय करायला पाहिजे होतं. बराच वेळ बॉल हवेत होता आणि आउटफील्ड मधून जर सुरुवातीला जर तुम्ही स्टार्ट घेतला असता तर कदाचित शॉर्ट रन साठी टीव्ही एम्पायरची मदत. ठीक आहे मॅच कंटिन्यू करा ना. पण ज्या काही रन्स आहे आम्ही तुम्हाला सांगू. कोणत्या एंडला अंपायर. अंपायर सेंड. अंपायर सेंड. या मॅच आपण कंटिन्यू करूयात. रन जे काही आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय. 2 असतील की 1. शेवटचा बॉल. गिरीश एज आहे बॉल. थर्ड मॅन फाईन लेग. दोघांनी चांगल्या पद्धतीने थर्ड मॅन अटेम्प्ट केला. बॉलला स्टॉप केला बॉडीने. उचलून फाईन लेग थ्रो करेल. एक धाव येते आणि सिंगल सोबत 4 षटकांचा खेळ संपलाय. मात्र जो 5व्या बॉलवरती डिसिजन होता तो थोडासा पण पेंडिंग होता. सो कंप्लीट आहे 2 धावा. त्याही ओव्हरऑल त्या 2 धावा आणि या बॉलवरती आलेली 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपला. विकेट पडलेत 5. धावा 44. 44 for 5. चला लास्ट ओव्हर आता. पक्षी देखील आपल्या घरट्यांच्या दिशेने चाललेले आहेत. सूर्य अस्ताला गेलाय. आहे त्या उजाड्यामध्ये आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. टोटल अजूनही 6 ओव्हरचा खेळ बाकी. ओव्हरऑल मॅचचा आपण विचार केला तर लास्ट ओव्हर स्लॉक मध्ये आला गोलंदाज बादल. ओहो ग्लान्स करायचा होता. वेग प्रचंड आणि मधली अस्टी वाकवली आहे. अराउंड द लेग बोल्ड. चला बॅटर प्लीज लवकरात लवकर या.
सहकार्य पाहिजे तुमचंही, तरच ही मॅच आमची कंप्लीट होणार आहे. प्लीज येत. आणि नो डाऊट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी खासदार चषक आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या फेरीतील सर्वच्या सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि देन सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, 5 ओव्हरच्या मॅचेस. खऱ्या अर्थानं मी मॅनेजमेंट टीमचं भरभरून विशाल कौतुक करेन, कारण 2-3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये काय घडतंय, कोणाला चान्स मिळते, एका दुसऱ्या फटक्याने देखील मॅच फिरते. पण तुम्ही 6 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या मॅचेस जेव्हा खेळता तेव्हा तुमचा संयम, टेम्परामेंट, 5-6 पर्यंत बॅटर्सला यावं लागतं. चारही गोलंदाजांना तिकडे गोलंदाजी करावी लागते, कसून गोलंदाजी करावी लागते. आणि तेव्हा 11 जणांचा खेळ दिसून होतो खऱ्या अर्थानं. अथवा टेनिस बॉल क्रिकेट फार शॉर्ट टर्म आहे, पण त्याला थोडंसं आता मोठं करतायत, व्याप्ती वाढवतायत. त्याबद्दल आयोजकांचं कौतुक आहे. सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल फक्त रामकडून आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड इन्व्हिटेशन होतं वैभव पाटील आणि या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 45 धावा. बॉल बाकी 4. अजूनही वैभव कडून ती अपेक्षा आहे चांगला फिनिश त्याने करावा शेऊ माता वर्ल्ड साठी आणि 50 पेक्षा जास्त धावा बनवाव्या. सध्या तरी हा प्रयत्न त्यांचा असेल. उडवलाय तर खरा. टायमिंग, ताकद, नजाकत. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. यांच्याकडून पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडला तर फुल टॉस होतात. स्वीप करण्याचा प्रयत्नामध्ये लाईन मिस आणि विकेट. बोल्ड. थँक्यू. डीजे आपण थांबा. चला नवीन बॅटर प्लीज. बॉल आणि बाकी 2. बॉलचा खेळ आणि बाकी आहे. चला प्लीज फलंदाज. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर आपण वेळ संदर्भात सूचना करतच आहोत, मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला आता सूचना कराव्या लागतात. वेळ अभावी या सर्व सूचना आम्ही करत आहोत, याची दक्षता घ्या. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स आणि या खेळाचं गांभीर्य घेत असतानाच, वेळेचं गांभीर्य ठेवत असतानाच मॅच दोन्ही टीम्स आपण खेळा, ही नम्रपूर्वक सूचना आमच्या मॅनेजमेंट टीम कडून दोन्ही संघांना आहे. मुमित पाटील शेवटचे 2 बॉल. वन्स अगेन बादल. वेग होता, आतली कडा आहे. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये डीप मधून 2 फील्डर फार वेगाने. डबलला चान्स. मुमित धावतोय. थ्रो आलाय. डायरेक्ट हिट झालंय का? झालंय आणि फलंदाज बाद. रन आउट. नवीन बॅटर. चला लवकर, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावा बनलेल्या आहेत 52. 52 ला विकेट गेली ती 8वी. 1 बॉल फेस करायचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय हर्षद पाटील. 50+ त्यांना पोहोचायचं होतं. 52 धावा तर झालेल्या आहेत. हा शेवटचा बॉल एक डिसाइड करेल टार्गेट काय सेट होणार आहे टीम वडूनवगर समोर. आजचा पहिला दिवस आहे. उद्याही मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती असेल. भरघोस पारितोषिक घेऊन यंदाचे पर्व खासदार चषक 2025. शेवटचा बॉल. आतली कडे फाईन लेग कडे बॉल चालला. 1 धाव तर सहजरित्या डबलला रामने सांगितलंय. डबल तर आपल्याला मिळणार नाही. हर्षदला थांबवला. डाव पहिला संपला. क्वार्टर फायनलचा बॅटिंग केली शिवमाता वर्ल्ड संघाने. विकेट 8 पडले. धावा बनवल्या 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलंय सेकंड इनिंग मध्ये. जेव्हा बॅटिंग करण्यासाठी टीम उतरेल वडूनवगर. शिवमाता वर्ल्ड टीम फिल्डिंग सेट करा लवकर आणि वडूनवगर ओपनिंग पेअर लवकर पाठवा. वाजलेले सध्या आपण पाहतोय 5:42. येस, वर्ल्ड टीम फिल्डिंग साठी उतरा लवकर. तुर्तास मी थांबेन. उद्या जरूर भेटूया ठीक 9 वाजता. उद्याच्या संघांना विनंती योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. खासदार चषक 2025 चा पर्व आपण एन्जॉय करत आहोत. आणि पुन्हा एकदा या ऐकूयात आपला हक्काचा आवाज याच गावचे सुपुत्र विशालजी पाटील यांना. मात्र उद्या जे संघ आहेत पारदेव गोवे आणि सिद्धिविनायक अंजूर, ठीक आपल्याला 9 वाजता रिपोर्ट करायचं. 9 वाजता मॅचला सुरुवात करण्यात येईल. नाही आले तर तुम्हाला पॅनल्टी आहे.
आज एका टीमला आम्ही ऑलरेडी पेनल्टी दिलेली आहे. सेकंड मॅच आहे सुमित कुमार केवणी दिवे आणि त्यांच्या अगेन्स्ट एकवीर हायवे दिवे मध्ये. थर्ड मॅच मसोबा पिंपळास आणि अर्णव खारबाव. तर फोर्थ मॅच लाखिवली आणि गावदेवी वेहेळे असे 8 संघ उद्या इन ऍक्शन असतील खासदार चषक 2025 मध्ये. लास्ट मॅच गावदेवी वेहेळेच्या अगेन्स्ट वडपे संघ खेळणार आहे. छोटीशी ऍडजस्टमेंट आम्ही करतोय. लाखिवलीच्या जागेवरती खेळणारे तो संघ वडपे. सिद्धिविनायक अंजूर आणि पारदेव गोवे. पुन्हा एकदा सांगेन ऑनलाईन जर तुम्ही या मॅचचा आनंद घेत असाल तर प्लीज ऑन टाइम 9 वाजता शार्प तुम्हाला पोहोचायचं आहे. जर रिपोर्टिंग केली नाही पॅनल्टी आहे. बॉलची पॅनल्टी असेल हे देखील लक्षात घ्या, कारण तुमच्यासाठी आम्ही 6 ओव्हरच्या मॅचेस आयोजित केलेल्या. तुम्ही जर वेळेवरती नसाल तर तुम्हाला बॉलचीच पॅनल्टी बसेल. थँक्यू सो मच. उद्या जरूर भेटू. मात्र आपण कुठेही जाऊ नका. वयात सेकंड इनिंग कडे ऐकूयात आपण पुन्हा एकदा याच गावचे सुपुत्र नामवंत समालोचक विशालजी पाटील यांना. टार्गेट 54. थँक्यू सो मच करणजी काळन सर. चला विनंती असेल टीम वर्ल्ड फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे वडूनगर टीम प्लीज लवकरात लवकर ओपनिंग पॅर पाठवा. आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्ही पागला आणि फर्स्ट क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. शिळमाता वळ आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना टीम वडूनगर पाहायला मिळते. पहिलं सत्र बॅटिंग जर आपण पाहिली एकंदरीत चांगली केली कौशल्य. त्यातल्या त्यात सुरुवात आतिशने चांगली मिळून दिली आणि त्या जोरावरती 53 बनवण्यात आला आणि 54चा टार्गेट सेट करण्यात आला. चला वडूनगर टीम ओपनिंग पेअर पाठवा. बघा तुम्हालाच बॅटिंग करायचं आहे मित्रांनो. सलामीची जोडी लवकर पाठवा. सामन्याला दरम्यान सुरुवात होईल. सेकंड इनिंग 54चा चेज जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल. खासदार चषक 2025 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये प्रथमताच 6 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली टीम जय हनुमान सरवली तसेच जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवलीने. फार मेहनत या स्पर्धेकरिता राखलेली आहे, कारण 5 दिवसीय स्पर्धेमध्ये फक्त आपल्याला 34 संघच खेळताना दिसतात. प्रॉपर मॅनेजमेंट प्रॉपर नियोजन या स्पर्धेकरिता करण्यात आलं जय हनुमान सरवली तसेच जय भोलेनाथ सरवली टीमच्या वतीनं. सलामीची जोडी केतन पाटील आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. राहुल चौघुले सलामीसाठी आलेत आणि या दोन्ही बॅटर्सने आज संपूर्ण दिवसभरामध्ये इम्प्रेस केलं आणि याही महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांचा चांगला खेळ होणं हे महत्त्वाचं राहणार आहे वडूनगर टीमसाठी. पहिला सामना मला आताही आठवतो की जिथे 3 बॉलची पॅनल्टी वडूनगर टीमला मिळाली होती, बट तिथेही बाजी मारली त्यांनी लाखिवली टीमचा अगेन्स्ट. त्यानंतर आज शिळोमाता वर्ल्ड टीम डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलेली आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. पण महत्त्वाची हीच गोष्ट राखेल की या क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी कोण मारेल आणि खासदार चषक 2025 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण असेल या प्रश्नाचं उत्तर येत्या 5 षटकांमध्ये मिळणार आहे. दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा देऊया विजयाच्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल हुकचा फटका गॅप मध्ये. लॉंग लेगला फिल्डर येतात. फार लांबचा प्रवास करून फिल्डर तिथे पोहोचलेत खरे आणि अखेरचा बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत 3 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 3 पूर्ण केल्या जातील. 3 धाव्यांनी ऑफ द मार्क झाला राहुल आणि ऑफ द मार्क झालेली टीम वडूनगर. एकंदरीत एका क्षणाला असं वाटलं की रनआउटची संधी तिथे निर्माण होईल की काय, कारण जर आपण पाहिलं तर एका क्षणाला राहुल तिथे थांबले होते आणि का थांबले होते हा प्रश्न निर्माण होतो. पण 3 कंप्लीट केल्या जातील आणि या सेकंड इनिंगला सुरुवात निर्माण झालेली आहे. तसेच आज आपण कॉम्बॉक्समधनं व्हॉइस ऑफ डोंबिवली करण काळन सरांचा एक गोड आवाज आपण ऐकला. तसेच कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी सुभाषजी धुमाल सरांनाही आपण ऐकलं आणि उद्याच्याच दिवसामध्ये देखील हीच जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे आमच्या समवेत. ऑन साईडला खेळलेत. खाली क्षेत्र आहे. फिल्डर पोहोचतात वैभव तिथे आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. स्कोर काढता पुढे जातो. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेस जर आपण पाहिला तर 54चा चेस कंप्लीट करायचा आहे टीम वडूनगरला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याकरिता. आणि त्यासाठी जो मी उल्लेख केला की आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं केतन पाटील असतील, त्यानंतर राहुल चौघुले असतील, त्या बॅटिंग क्रमामध्ये बॅटर गिरीश पाटील होल्डर असतील, या तिन्ही बॅटर्सवरती नजर आता आहेत. इम्प्रोवाइज करायचं होतं आणि दरम्यान सिंगल तर कंप्लीट केली जाईल. लेग बायचे सिंगल मिळेल.
आणि राहुलची बॅटिंग जर आपण पाहिली तर मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की ऑन साईडला ते फेवर करतात आणि आताही तशाच काही प्रयत्न त्यांनी केला जरूर होता, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही. लेग बायचे सिंगल टीम टोटल आता 6 वरती. महत्त्वपूर्ण लढत आहे कारण आज संपूर्ण दिवसभरामध्ये जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला सार्थक ठरवायचं आणि खासदार चषकामध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवायचं आहे. तर या मॅचमध्ये बाजी मारणं हे दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक टीम टोटल जर आपण पाहिली तर 5 वरती. आता हा फटका आहे ऑन साईडला, बट आता फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला. बॉल फील्ड केला जातोय, मिळेल सिंगल. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेमध्ये कुठेतरी मोठे फटके हवे होते वडून वगैरे टीमला, बट आतापर्यंत या फर्स्ट ओव्हरमध्ये तसं काही पाहायला मिळालं नाही आहे कारण पेस भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी करतात बॉलर आतिश भामरे. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे कारण आज आपण उल्लेखही केला की भिवंडी ग्रामीण क्रिकेट जर आपण उचलून पाहिले तर वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. आता इम्प्रोवाइज पुन्हा एकदा फुल टॉस होता, ऑन साइडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईन सब्बा अखेर सेकंड इनिंग मधला हा पहिला दमदार फटका. 4. हलके शफल झाले, अगदी पॅन वरतीचा फुल टॉस मिळाला आणि त्याचा फायदा घेतला राहुलने. पहिला चौकार येतो, स्कोर कार्ड 4 धाव्यांच्या साहाय्याने. टीम टोटल आता 10 धावा धावफलकावरती आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये अजूनही येत्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा जर आपण रिक्वायर रेटचा विचार केला तर तितकाही जास्त नाही आहे. 11 रन बरोबर मोस्ट ऑफ टाइम्स आपण म्हणताना पाहिलेलं. आताही पुलचा फटका आहे, पण डीप स्क्वेअर लेगला आता फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो, मिळेल दरम्यान जर आपण पाहिलं सिंगल आणि अशा प्रकारे पहिले षटक समाप्त. कुठेतरी आता जास्त वाढली आहे कारण या क्षणाला कुठेतरी अपेक्षा राहुलकडनंही होत्या, गिरीशकडनंही होत्या, बट त्यांनी साथ दिली नाही. आणि जर आपण पाहिलं तर बॅटर दीपराजी जसे आले तसे ते रिटर्न गेलेत. बॅक टू बॅक 3 धक्के. खासदार चषक 2025 मधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली कौशलने. आता बॅटर उज्ज्वल गुरव क्रमांक 5 वरती. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आगे, अपील, लाउड शॉट, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. कुठेतरी वाईट वाचवण्यासाठी अपील नक्कीच होती, तेच पाहायला मिळालं. अपील भरपूर करण्यात आली, बट आमच्या अंपायर्सच्या नजरा अगदी तीक्ष्ण आहेत. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळाला एक्स्ट्राच्या साहाय्याने. टीम टोटल आता पुढे जाते 12 ऑन. बट कमबॅक ओव्हर आणि या मॅच मध्ये वर्ल्ड टीमला पुढे नेणार आहे षटक मी म्हणेन कारण 3 विकेट आले या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आगे, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर, हलकी मिसफिल्ड, बट तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. केतन पाटील वरती आता जबाबदारी जास्त आहे कारण टॉप ऑर्डर ढासळला. मिडल ऑर्डरमध्येही बॅटर दीपराज आला, तोही अगदी पहिल्याच बॉलवरती डगआउटमध्ये गेला. त्यानंतर या जोडीवरती जबाबदारी आहे कारण या मॅचचं महत्त्व जास्त यासाठी आहे कारण जो जिंकेल तो कमीत कमी या स्पर्धेमधनं एक तरी ट्रॉफी आपल्या घरी नेणार. सो दॅट्स वाय या सामन्याचं महत्त्व जास्त कारण क्वार्टर फायनल 1चा थरार. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये आहे आणि फटका जबरदस्त आहे. केतन पाटीलचा आवार, धमाकेदार षटकार. 6. काय फटका आला. बिगमॅन कौशल पाटीलचा अगेन्स्ट हा बिग हिट 6 सर. टीम टोटल आता 19 धावा धावफलकावरती. ही खेळी बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. केतन पाटील गेले कित्येक वर्ष या टीमसाठी ग्रामीण क्रिकेट गाजवलं आणि जेव्हा ही भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये खेळला तेव्हा ही केतन पाटील नावाची दहशत आपण पाहिलेली आहे आणि त्याच केतनचा बॅटमधनं हा महत्त्वपूर्ण फटका. नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोवाइज केलंय, पॅडल स्वीप, बॉल हवेमध्ये आगे, गॅप मध्ये लॉंग लेगला निघून जाईल. बाउंड्री लाईन सब्बा अखेर चौकार. आणि पहिला सामना आताही मला आठवतो ज्यामध्ये लाखिवलीचा अगेन्स्ट 36 धावांची मॅच विनिंग इनिंग. त्यानंतर 0 वरती बॅट झाला, बट देन आता समस्या दरम्यान आकेत वडूनगर टीम समोर परिस्थिती बिकट आहे आणि बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ केतन पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ समाप्त 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती. रिमेनिंग खेळ बाकी आहे. येत्या 3 षटकांसाठी 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता आता करायचा आहे 31.
बघा रिक्वायर रेटचा आपण जर विचार केला तर मी आधी उल्लेख केला की 10 रन बरोबर 11 रन बरोबर बनतात आणि 2 ओव्हरमध्ये 23 झालेलात म्हणजे येत्या 18 मध्ये करायच्यात 31. चला वेळ जास्त चालला, प्लीज फिल्डिंग सेट करा. तिसरं षटक हर्षद पाटील तयार होतोय. केतन पाटीलची विकेट महत्वाची राहणार आहे टीम वर्ल्डसाठी, कारण या क्षणाला विजयाच्या मध्यस्थी जर आपण विचार केला शेलू आता वर्ल्ड टीमसाठी ना फक्त एकच बॅटर उभा, तो म्हणजे केतन पाटील. केतन खेळला अंतिम चरणापर्यंत तर मोस्ट ऑफ चान्सेस आहेत की तो मॅच घेऊनच जाईल. थर्ड ओव्हर हर्षद पाटील समोर आता उज्ज्वल गुरव. प्लीज एक नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वजण एकाच संघटनेमधल्या टीम्स आहात, वेळेस संदर्भात प्लीज सहकार्य असू द्या, कारण अंधार देखील जवळ जवळ होत आला. सो प्लीज त्या बाबतीत थोडे सहकार्य करा. 18 मध्ये 31. मोठा फटका खेळायचा होता उज्ज्वलला, बॅटचा टो एंडला लागला. आता डीप मिड विकेटचे खेळाडू वेगाने आले, सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 24 ऑन द बोर्ड. आता 17 मध्ये करायचं 30 धावा. जो उल्लेख मी जस्ट केला की शेलू आता वर्ल्ड टीमसाठी जर विजयाचा मध्यस्थी कोणी उभा आहे तर तो केतन पाटील आहे, कारण सध्याच्या घडीला जी बॅटिंग केतनने आतापर्यंत केलेली आहे 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि 12 धावेंवरती तो नॉट आउट खेळतोय. आणि केतन जर आपण पाहिलं ओपनिंगसाठी जरूर येतो, पण मोस्ट ऑफ टाइम्स ॲज अ फिनिशर देखील रोल त्याने वडनगर टीमसाठी प्ले केला. नेक्स्ट बॉल आता समोर केतन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरला फिल्डर येतात. फिल्डिंग खराब, फिल्डिंग खराब. या क्षणाला अशा या चुका फार मागात पडू शकतात, कारण कुठेतरी जास्तीत जास्त 2 मिळालं असतात तिथे मिळतील या मिस्टेकच्या जोरावरती. या 4. आता हा चेंडू हातामधनं निसटला की सामना निसटतोय की काय हे प्रश्न आता उभे होतात, कारण या क्षणाला हा बॉल फील्ड व्हायलाच हवा होता, पण मिस्टेक आणि त्या जोरावरती या 4 आणि स्कोर कार्ड आता 28. केतन पाटील या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या टीमसाठी खंबीर उभा लढतोय एका एंडने. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफ लेंथ होता, फोर्स करायचं होतं आता की, आणि नजर अगदी जो कव्हरचा फिल्डर इनफिल्ड मध्ये ना तिकडेच नजर होती केतनची, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. इक्वेशनचा जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक येते 15 आणि 15 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं स्टील 26. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही भरपूर बाकी आहे. केतन एका एंडने चांगलं खेळ करतोय, पण त्याला साथही मिळणं महत्वाचं राहणार, कारण अजूनही 26 करायच्यात. आता एज लागली आहे आणि बॉल दरम्यान शॉट थर्डला बीट करून निघून गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. नशिबाच्या या 4. आज नशीब देखील केतन पाटील सोबत आहे असंच वाटतं, आणि नशीब देखील खऱ्या अर्थाने ना प्रयत्न करणारा मेहनत करणाऱ्या व्यक्तीचा सोबत असतं. आणि या क्षणाला जेव्हा अर्ली स्टेजवरती मागील षटकामध्ये विकेट हॅट्रिक आल्यानंतर जो दबाव बनला होता त्या दबावाला आता रिलीज करण्याचं कार्य केतन पाटीलने केलं, कारण आता दबाव बॉलर्स वरती आहे, कारण समीकरण लागले 22 करायचं. चेंडू शिल्लक येते 14. रिक्वायर रेट आता 10 पेक्षा खाली. आता सन्मान दिला दरम्यान बॅटचं फक्त फेस ओपन केलं होतं. बॉल दरम्यान डीप पॉइंटला चाललाय. दुसऱ्या धावेसाठी केतन परतलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खेळत्या क्षणी 2 धावांसाठी कॉलिंग त्याने केलीच होती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि आता 13 मध्ये करायच्यात 20 धावा. मी उल्लेख केलाच होता की केतन जर खेळला तर डेफिनेटली जास्त चान्सेस आहेत की तो हा सामना घेऊन जाईल, आणि या क्षणाला एक जबरदस्त खेळ आणि एक मॅच्युअर इनिंगही मी म्हणेन, कारण या ओव्हरमध्ये त्याने पाहिलं की 2 चौकार आलेले आहेत, तर डिफेन्सिव्हरित्या खेळला. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील, कारण केतन पाटीलला आपण मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी ओळखतो, आणि या क्षणाला एक जबरदस्त इनिंग या क्वार्टर फायनल 1 मध्ये तो आपल्या टीमसाठी खेळतोय. इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला 7 मध्ये त्याने 22 धावा बनवलेल्या आहेत. जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता 20 धावांची. नेक्स्ट बॉल आता लोबा फुल टॉस होता. ऑन साइडला फटका, डीप मध्ये कौशल पाटील आहेत मिड विकेटला. थ्रो येतो आहे तोपर्यंत घेतली जाईल सिंगल, आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचला 35 ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही समाप्त झाला. 3 षटकांमध्ये
35 धावा बनवण्यात आल्या, विकेट 3 गेलेत आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता करायच्यात 19 धावा. 12-19 समीकरण आगे. बारा मध्ये 19 धावा करायचा आहेत. आतापर्यंत केतन पाटील एकंदरीत लढतोय, जे मी सांगितलं देखील की विकेट हॅट्रिक आल्यानंतर जो दबाव बनला त्यात नंतर ही जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाली. आणि फार कमी असे खेळाडू असतात जे अंडर प्रेशर बेटर परफॉर्म करतात आणि अंडर प्रेशर आपल्या टीमला आता विजयाच्या दिशेने या मॅच मध्ये घेऊन चालला केतन पाटील. बट महत्वाची गोष्ट की या सेकंड लास्ट ओव्हर करिता कौशल पाटील तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. 12 मध्ये 19 करायचे आणि कुठेतरी इथे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण कौशलचे हे 6 चेंडू इथे डिसाइड नक्कीच करतील की हा सामना वडुनगर टीमच्या बाजूने जाईल की वर्ल्ड टीमच्या बाजूने जाईल. कारण या ओव्हरमध्ये मिनिमम 10 ते 12 धावा हवे आहेत वडुनगर टीमला, तर दुसऱ्या बाजूने कौशल पाटील टीम वर्ल्डला विकेट हवी आहे केतन पाटीलची. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले ॲज अ फिल्डिंग साईड लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर नेहमी जास्त मॅटर करतं. दॅट्स वाय या 6 चेंडूंचं महत्व जास्त आहे. 12 मध्ये करायचं 19 धावा. कौशल सन्मान दिलाय केतनने. सॉफ्ट अँड ड्राईव्ह सिंगल घेतली, दुसरीसाठी परतलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. मी जस्ट उल्लेख केला की मॅच्युअर इनिंग खेळतो, त्याला ठाऊक आहे परिस्थिती आता या क्षणाला जशी आहे सिंगल डबलने काम बनवू शकतं, 2 धावा दरम्यान मिळतील. आता समीकरण थोडं आणखीन सोपं होत आहे टीम वडनगरसाठी, कारण चेंडू बाकी आहेत. येते 11 आणि 11 मध्ये आता करायचं आहे 17 धावा. आता बॉलर वरती दबाव आहे, या क्षणाला आता विकेट हवी आहे, कारण जर केतनची विकेट येईल तरच कमबॅक होऊ शकतो वर्ल्ड टीमचा या मॅच मध्ये. कारण सामन्याचं मत मी आधी सांगितलं, जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये. नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, ज्याप्रमाणे बॅट अगदी ड्रिल करण्याचा प्रयत्न होता, हा बॉल लीव केला केतनने. लाईन दरम्यान चांगली आहे, येतोय डॉट. 10 मध्ये आता 17. खासदार चषक 2025 आणि महत्वपूर्ण क्वार्टर फायनल 1 ची बॅटल सुरू आहे शेळूमाता वर्ल्ड बिटवीन आपल्याला पाहायला मिळते टीम वडनगर. आजचा दिवस ज्याप्रमाणे मी उल्लेखही केला की दोन्ही टीम्सने जबरदस्त खेळ दाखवला, बट या क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी मारून सेमीफायनल मध्ये धडक कोण मारेल अपील लाऊड शाऊट अजूनही सुरू आहे, बट अंपायर समत नाहीये. डॉट बॉल आणखीन एक येतोय आणि आता दबाव वाढणार आहे बॅटरवरती, कारण समीकरण बघा 11 मध्ये 17 होते, आता 9 मध्ये 17 हव्यात. आता या क्षणाला मोठा फटका हवाय. बघा केतनने लढाई चांगली केली, फाईट चांगली दिली, बट महत्वाची गोष्ट ही राहिली की जी त्याने लढत आतापर्यंत लढलेली आहे या लढतीला तो फिनिश करेल का. कारण आता 9 मध्ये 17चं समीकरण राहिलं. मस्ट एक तरी किमान मोठा फटका येत्या 3 चेंडूमध्ये हवाच आहे वडनगर टीमला, अदरवाईज हे इक्वेशन फार डिफिकल्ट होणार आहे अंतिम ओव्हर मध्ये. 9 मध्ये 17. नेक्स्ट बॉल. आता बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं, दिशा आता खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. कौशल पाटीलचा गेम प्लॅन जर आपण पाहिल्यानंतर कुठेतरी केतनच्या रेंज पासून बॉलला दूर ठेवायचं, फार जास्त बॉल बाहेर टाकलाय. अतिरिक्त रन मिळेल. आता टास्क जर आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये करायचा 16 धावा. परिस्थिती सध्याच्या घडीला अजूनही मी म्हणेन दोन्ही टीमसाठी बॅलन्सेबलच, कारण या क्षणाला एखादा मोठा फटका टीम वडनगरला इझिली पुढे नेऊ शकतोय, तर दुसऱ्या बाजूने जर केतनची विकेट आली तर ती फार मोठी उपलब्धी होऊ शकते टीम शेळूमाता वर्ल्डसाठी. 9 मध्ये 16. आता पॅडल स्वीप खेळायचं होतं, अपीलही दरम्यान करण्यात आली. सिंगल दरम्यान घेतली जाईल, लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. आता इक्वेशन थोडं डिफिकल्ट झालंय वडनगरसाठी, कारण चेंडू शिल्लक आता येते 8 आणि 8 मध्ये करायचं 15 धावा. 8-15चं समीकरण या मॅच मध्ये बाकी राखलं. दोन्ही टीम्स अजूनही प्रयत्न सुरू आहेत. मागील षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग झाली केतनच्या माध्यमातून. कौशलचा अगेन्स्टही आपण पाहिलं की 3 विकेट आल्यानंतर केतनचा बॅटमधनं एक षटकार एक चौकार आला होता आणि केतनच्याच इनिंगच्या जोरावरती अजूनपर्यंत ही लढत या मॅच मध्ये लढत आहे टीम वडनगर. आता फुल लेंथ आहे, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने पोहोचलेत बॉल पर्यंत, हलकी मिस फील्ड आणि त्याचा फायदा घेतील, डेफिनेटली घेतील बॅटर्स. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या क्षणाला ना फिल्डर्स वरती देखील दबाव आहे, कारण त्यांनाही ठाऊक आहे की इथे
मिसफिल्ड जर झाली तर ती महागात पडेल. कारण बिकॉज बघा जर वैभवने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा बॉल फील्ड केला असता तर डेफिनेटली सिंगलच होती, बट मिसफिल्ड झाले. दॅट्स बाय कंप्लीट केल्या जातील या 2 आणि शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला आणि समीकरण बाकी आहे. येते 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचा आहे 13 धावा. अंतिम बॉल महत्वाचा, एखादा डॉट बॉल अथवा विकेट इथे हवी आहे. कौशल पाटील टीम वळला तर दुसऱ्या बाजूने बाउंड्री हवी आहे टीम वडनवरला. 7-13 शेवटचा बॉल आणि दरम्यान सॉफ्ट अँड ड्राईव्हचाच फटका आहे. मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्टही नाही केलं उज्ज्वलने. सिंगल मिळेल आणि दरम्यान अशा प्रकारे षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 ऑन द बोर्ड आणि 6 मध्ये आता करायचं आहे जिंकण्याकरिता 12 धावा. चला टीम वर्ल्ड कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग होणार नाहीये. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6-12चे समीकरण. जर या मॅचची समरी आपण आतापर्यंत पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला मिडल ऑर्डर कोलॅप्स होताना दिसला. दॅट्स वाय फक्त 53 बनल्या. बट 54च्या चेज मध्ये पहिलं षटक चांगलं आल्यानंतर कौशलची बॉलिंग जबरदस्त. चला टीम वर्ल्ड क्विकली मित्रांनो फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये आता करायच्यात 12 धावा. 6-12चं समीकरण. आणि मॅनेजमेंट कमिटीने एक गोष्ट ऑलरेडी क्लिअर केलेली आहे की या मॅच मध्ये सुपर ओव्हर नसणार आहे. 6 मध्ये 12 करायच्यात. अंतिम षटक बॉलर प्रशांत म्हात्रे दरम्यान तयार होतात या अंतिम षटका करण्याकरिता. येथे 6 चेंडू. दोन्ही टीमचं भवितव्य इथे डिसाइड करणार आहेत की सेमीफायनल मध्ये कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. आणि बाहेर जाण्यासाठी कोणी आला नाहीये. प्रत्येक जण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये आलाय. कारण एक मानाची सन्मानाची स्पर्धा. खासदार चषक 20-25 दिवस पहिला क्वार्टर फायनल 1 आणि समीकरण राखलं 6 मध्ये 12. चला वर्ल्ड टीम सुरुवात करायची आहे या अंतिम ओव्हरला. कारण आज दिवसभरामध्ये जो सहकार्य तुम्ही दिला त्याचप्रमाणे याही मॅच मध्ये अपेक्षा आहेत. 6-12 स्ट्रायकिंग एंड वरती उज्ज्वल गुरव पगले 3 चेंडू मॅटर करणार आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती किमान एखादा तरी मोठा फटका वडून अवघर लावाय तर दुसऱ्या बाजूने विकेट हवी आहे. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका. लाजवाब फटका अंडर प्रेशर. 6 मध्ये 12 हव्या होत्या बट परिस्थिती दरम्यान थोडी खराब होती आणि त्या खराब परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर हा मोठा फटका उज्ज्वल गुरवचा बॅट मधनं. आता समीकरण थोडं सोपं कारण 5 मध्ये आता करायचा 6 धावा. स्टील मी म्हणेन पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला ना तर अजूनही 6 बाकी आहेत. कारण आता 6 आल्या 5 मध्ये 6 आणखी करायच्यात. आणि एक गोष्ट आम्ही ऑलरेडी क्लिअर केलेली आहे की या मॅच मध्ये सुपर ओव्हर नाहीये. आणि पहा मॅनेजमेंट कमिटीने ही गोष्ट ऑलरेडी सांगितलेली आहे की सुपर ओव्हर नाहीये म्हणजे विकेट और टॉसचा विचार या मॅच मध्ये केला जाणार आहे. ऑन साइडला फटका बॅटचा टोएंडला बॉल लागल्या. फिल्डर येत आहे डीप मिड विकेट मध्ये कौशल पाटील. चांगली फिल्डिंग सिंगल मिळेल. आता 4 मध्ये करायच्यात 5 धावा. आणि जर आपण विचार केला फर्स्ट ऑफ ऑल आपण जर विकेटचा विचार केला तर वडून अवघरचे विकेट आतापर्यंत गेलेत फक्त 3. म्हणजे दॅट्स वाय जर आपण विचार केला विकेटचा विचार करता जर येत्या 5 पैकी 4 जरी बनवल्या वडून अवघरने तरी सुद्धा त्यांचं काम इथे बनवू शकतं. चेंडू आता शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायच्यात 5 धावा. आणि जो ऍडव्हान्टेज आपण जर पाहिला विकेटचा विचार करता 4ही जर बनवला तरी सुद्धा टीम वडून वगैरे या मॅच मध्ये डेफिनेटली बाजी मारेल. 4 मध्ये करायच्यात 5. नेक्स्ट बॉल मोठा फटका आणि हा फटका विजयाचा. केतन पाटील पराभवाच्या छायेमधनं विजयाची दिशा दाखवली केतनने या मॅच मध्ये. क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी मारून थेट सेमीफायनलचं तिकीट बुक केलंय खासदार चषक 2025 मध्ये टीम वडूनवगरने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वडूनवगर अँड हार्ड लक टफ लक टीम शेळू माता. वर्ल्ड प्लेयर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये. या आधीचा जो सामनाचा प्लेअर ऑफ द मॅच यतीन मडवी होते. यतीन आपणही यायचं. यतीनलाही आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. आणि त्याच प्रकारे या जबरदस्त महत्वाच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल 1 मध्ये ओपनिंगला आला. परिस्थिती खराब झाली बिघडली बट लढला. प्रयत्न करणं नाही सोडलं. लढत राहिला आणि आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवलं. तोच केतन पाटील ठरलाय या क्वार्टर फायनल 1 चा प्लेअर ऑफ द मॅच.
31 धावेंची मॅच विनिंग इनिंग केतन पाटीलचे आपण पाहिली. चला केतन क्विकली या आणि यतीन आपणही या, कारण या आधीचा सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचही देणं बाकी आहेत. यतीन मडवी आहेत. यतीन आपण या आणि तसेच केतनही या, लवकर यायचं. आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत यतीन मडवी. आपणही यायचं, कारण या आधीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच यतीन होता, तोही आपण देणार आहोत. तसेच केतन पाटील आपणही यायचं. क्वार्टर फायनल 1 मध्ये 31 धावेंची एक झुंजार इनिंग आपण पाहिली. कारण मी उल्लेखही केला होता की वर्ल्ड साठी जर विजयाच्या मध्यस्थी कोणी उभा आहे तर केतन हा आहे. आणि केतन ने अगदी प्रयत्न करून चांगला खेळ दाखवून कौशलची जेव्हा विकेट हॅट्रिक आली तेव्हा असं वाटलं की अडचणी आता फार जास्त निर्माण झालेल्या आहेत, बट एक एंड सांभाळ